मला ही भेंडीची भाजी खूप आवडते, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा भेंडी फ्राय करून घ्यायची, मग जास्त तेलामध्ये किंवा अशा प्रकारे तुम्ही कमी तेलामध्ये ही छान अशी भेंडी फ्राय करू शकता. एकदम मस्त अशी ही भेंडीची भाजी तयार होते. भेंडी अशी छान म्हणजे फ्राय झाली तर जास्त तेल असेल तर कशी होणार, थोडीशी क्रिस्पी होणार. आणि आता आपण कमी तेलात वापरली आहे म्हणून थोडीशी सॉफ्ट राहणार ही भेंडी. आता काय करूयात, यातलं तेल काढून घेऊयात एक्स्ट्राचं, कारण मी दुसरी कढई वगैरे काही चेंज करणार नाही, याच्यामध्येच बाकीचं सगळं साहित्य टाकणार आहे. तर भेंडी छान फ्राय झाली की नंतर अद्रक लसूणची पेस्ट, त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी, आणि त्याला पण याच्यामध्येच घालायचा आणि मिक्स करायचं. आता काय होईल की कांदाही छान परतेल, अद्रक लसूणची पेस्ट ही, आणि त्याचबरोबर भेंडी अजून छान फ्राय होऊन जाईल. जर तुम्ही वेगळ्या साईडला म्हणजे तेलामध्ये फ्राय केली तर मग जसं आपण फोडणी देतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. जिरे मोहरी असेल तर तेही ॲड करू शकता, पण मला हे सोपं वाटतं आणि एकदम झटपट होतं म्हणून मी अशा प्रकारे करते. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद, घरचा मसाला थोडासा घातला आहे, गरम मसाला आणि लाल मिरचीची पूड, धणा पूड वगैरे असेल तर ते तुम्ही एक्स्ट्रा अजून मसाले काय पाहिजेत ते घालू शकता. आता याच्यात मीडियम साईजचा एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. जर तुम्हाला एकदम बारीक किंवा टोमॅटो दिसलाच नाही पाहिजे असेल तर याच्यामध्ये टोमॅटोची पेस्टही घालू शकता, किंवा माझ्यासारखं मला टोमॅटो हा आवडतो म्हणून मी अशा प्रकारे कट करून घातलेला आहे. छान टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि बस झाली ही भेंडी. म्हणजे बघा ही चिकट अजिबात झालेली नाही, एकदम मस्त झालेली आहे भेंडी पण, आणि भेंडीचा मसाला पण हा सेपरेट होईल म्हणजे घेतल्यानंतर. तर खूप छान लागते ही भेंडी. तुम्ही अशा प्रकारे कधी ट्राय केली का? कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका. परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा.